Good morning, dear children. So today you will see the paper of Navodaya 2025U. Okay, so here are some questions. Okay, so our first question is 4, 2, 0 आणि 7 या सर्व अंकांपासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत आहे. म्हणजे काय करायचं आहे, हे जे तुम्हाला 4 डिजिट दिलेले आहेत 4, 2, 0, 7 या संख्यांपासून तुम्हाला आधी मोठी संख्या बनवायची आहे आणि त्याच संख्यापासून तुम्हाला लहान संख्या बनवायची आहे आणि मग त्यांची वजाबाकी करायची. तर आपण काढूया. मोठी संख्या कोणती बनेल, तर सगळ्यात मोठी संख्या कोणती 7. 7 पेक्षा थोडीशी लहान 4. 4 पेक्षा थोडीशी लहान 2 आणि सगळ्यात लहान किती 0. त्याच्यानंतर आपण लहान संख्या बनवूया 2, 0, 4, 7. ओके, नाव वी विल मायनस. तर याची वजाबाकी केल्यावर आपल्याला उत्तर मिळेल 5, 3, 7, 3. तर हे आपलं आहे आन्सर. इथे मी आन्सर सुद्धा लिहिले आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 2. भागाकाराचा एका प्रश्नात जर भाजक 51 आहे, भागाकार 16 आहे आणि बाकी म्हणजे रिमाइंडर 27 आहे, तर भाज्य काय असेल. ठीक आहे, तर हे काढण्याकरिता बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो. बघा इथे लिहिलं आहे की भाज्य बरोबर असते भाजक इंटू भागाकारचं गुणाकार प्लस बाकी. तुमच्याकडे हा एक फॉर्म्युला दिला आहे. या फॉर्म्युलामध्ये काय करायचं, भाजक तर समोर आहेत, मग भाजकच्या जागेवर त्याची व्हॅल्यू लिहायचं किती आहे 51. मग त्यानंतर भागाकारची व्हॅल्यू किती आहे 16 आणि बाकी किती आहे 47. ठीक आहे, त्यानंतर काय करायचा, ह्या दोन्हीची आधी मल्टिप्लिकेशन करायचा. ठीक आहे, 51 इंटू 16 यांची मल्टिप्लिकेशन करायचा आणि मग आपला रिमाइंडर 27 जसंच्या तसं राहील. जर आपण ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर आपल्याकडे आन्सर किती आला 816 प्लस 27 जसाच्या तसा. आता आपण या दोन्ही संख्येचे ॲडिशन करू आणि आपल्याकडे उत्तर किती येईल 843. हे आहे ऑप्शन नंबर ए मध्ये. त्यानंतर पाहू हा प्रश्न पाहू. हा एकदम सोपी प्रश्न आहे. यामध्ये काय करायचा, जी संख्या आहे तर पॉइंटच्या खालतं पॉइंट लिहायचा. ठीक आहे, जसे इथे दिलं आहे 1.1. हे याचं उत्तर काढणं खूप सोपी आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे की पॉइंटच्या खालतं फक्त पॉइंट आला पाहिजे. जसे इथे लिहिलं आहे 1.1, तर याच्या खाली जसं 1.01 आहे तर पॉइंट इथेही द्यायचा. मग पॉइंटच्या या साईडला कोणती संख्या आहे 1 आणि पॉइंटच्या या साईडला 0 आणि 1. त्यानंतर आहे तिसरी संख्या 1.001. मग त्यानंतर आहे 11.01. त्यानंतर आहे 111.1001. जर आपण याची ॲडिशन केली तर बघा उत्तर आपल्याकडे असं येईल आणि हे आहे ऑप्शन नंबर सी मध्ये. त्यानंतर पाहूया हा प्रश्न. यामध्ये म्हणत आहे 90चे मूळ अवयव प्राइम फॅक्टरायझेशन आहे. तर आपण याचे फॅक्टर काढला तर काय निघेल 2 इंटू 3 टू दी पॉवर 2 इंटू 5. हे सगळे काय आहेत, हे सगळे प्राइम नंबर्स आहेत, माहीत असेल तुम्हाला. त्यानंतर पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते. जर आपण बघितला तर अशी कोणती संख्या जी नेहमी मूळ संख्येच्या अवस्थेत असते तर ते असते 1. ठीक आहे, त्यानंतर बघा हे प्रश्न सोडवण्याकरिता तुम्हाला ह्या संख्यांना पॉईंटमध्ये चेंज करता आले पाहिजे. आता ते कसे करायचा बघा, मी इथे उत्तर तर लिहून दिलं आहे की 3/100 याचं पॉईंट किती येईल, पण मी तुम्हाला समजून सांगते की हे उत्तर कशी आले. ठीक आहे, हे बघा इथे लिहिलं आहे 3/100. याला पॉईंटमध्ये कसे काढायचा, आधी 3 नंबर दिलाय तर आपण सुद्धा 3 लिहायचा. आता बघा खाली किती 0 आहेत, खाली आहे 2 0. तर आपण काय करायचा 2 नंबरच्या नंतर पॉईंट द्यायचा. तर 3 तर झाला 1 नंबर, आता 2 नंबर कुठून आणायचा, तर आपण याच्यासमोर 0 देऊया. आता झाले 2 नंबर, आता इथे पॉईंट द्यायचा आणि मग याच्यासमोर अजून एक 0. तर 3/100 याचं पॉईंटमध्ये कसं आन्सर आला 0.03.
त्यानंतर बघा आता हा पॉईंटमध्ये कसा आला 3 आणि खाली किती आहे 1 2 3 0 आहेत. आपण का करू 3 जसेचे तसे ठेवू. ठीक आहे, इथे 3 जसेच्या तसे लिहू. आता बघा खाली किती 0 आहेत 3 0 आहेत. तर आपण 3 संख्येच्या नंतर पॉईंट देऊ. तर 3 तर झाला 1 नंबर, मग हा झाला 2 आणि 3 झाले 3 नंबर. आता आपण पॉईंट देऊ आणि इकडे 0 म्हणजे 3/1000 याच्या पॉईंटमध्ये आन्सर किती आला 0.003. ठीक आहे, त्याच प्रकारे आपण याचे तसेच काढलो. खाली किती शून्य आहे ते मोजायचा 1 2 3 4 5 6. ठीक आहे, 6 संख्येच्या नंतर पॉईंट द्यायचा. तर आधी 3 लिहा, ते 6 संख्येच्या नंतर पॉईंट द्या. 3 झाला 1 नंबर, मग हा 2 3 4 5 6 आणि मग इथे पॉईंट द्यायचे ना अजून एक 0. आता हे जे आपल्याला उत्तर मिळाले आहेत आपण ह्या सगळ्यांची ॲडिशन करूया. ॲडिशन कसं करायचा की पॉईंटच्या खाली पॉईंट आलं पाहिजे. 3 ला आपण असे लिहूया 3.0. ठीक आहे, त्यानंतर काय किती आहे 0.03 म्हणजे पॉईंट इथे मांडायचा. पॉईंटच्या ह्या साईडची संख्या ह्या साईडला मांडायचा, पॉईंटच्या ह्या साईडची संख्या ह्या साईडला मांडायचा. हे इथे दिलेलं आहे. तर असे केल्यावर आपल्याकडे उत्तर कोणतं येत आहे बी ऑप्शन येत आहे. त्यानंतर इथे म्हणत आहे प्रत्येकी 300 mlच्या 17 पाण्याचा बालट्या आणि प्रत्येकी 130 मिलीलिटरच्या ज्यूसच्या 30 बालट्या एका जगमध्ये रिकामा करण्यात आल्या आहेत. जगमध्ये एकूण किती किलोलिटर द्रव आहे. त्यांनी काय केलं इथे एक जग आहे, त्यांनी 300 मिलीलिटरच्या 17 पाण्याच्या बालट्या टाकल्या. तर आपण काय करू ह्या दोन्हीच्या आधी गुणाकार करू. त्यानंतर आहे 130 मिलीलिटरच्या 30 बालट्या, तर ह्या दोन्हीचे सुद्धा आपण गुणाकार करू. तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की 1000 मिलीलिटर इक्वल टू 1 लिटर होते. किती होते 1 लिटर होते. ठीक आहे, हे तर आपल्याला नंतर आठवण ठेवायचं आहे. जर आपण यांचं मल्टिप्लिकेशन केला 17 × 300 ml तर बघा आपला आन्सर किती आला 5100 ml. आणि जेव्हा आपण 130 आणि 30 यांचा मल्टिप्लिकेशन केला तर आपल्याकडे आन्सर किती आला 3900. मग आपण का केलो ह्या दोन्हीच्या मल्टिप्लिकेशनचे जे आन्सर आले होते त्यांचा आपण बघा इकडे ॲडिशन केला. तर आपल्याकडे किती आन्सर आला 9000 मिलीलिटर. तर बघा तुम्हाला माहीत असेल की बघा 1000 मिलीलिटर इक्वल टू 1 लिटर होते. तर 9000 मिलीलिटर इक्वल टू किती होईल 9 लिटर होईल. 9 लिटर. तर असं कोणतं ऑप्शनमध्ये दिलं आहे तर बघा बी ऑप्शन येईल आपला. त्यानंतर बघा हे तुम्हाला एक दिला आहे प्रश्न, तर याला आपल्याला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, तर बघा हा जो बारमध्ये दिलेला असतो याचा अर्थ असतो की 4 - 1 / 9 या बारचा असतो. बारचा अर्थ असा असतो की डिवायडेडमध्ये काय येईल 9 येईल. ठीक आहे, त्यानंतर बघा इथे मी सॉल्युशन दिलेली आहे इथे की कसं काय होईल हे तुम्ही पाहू शकता की कसं काय सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे, तर आपलं आन्सर किती येईल 2 येईल. त्यानंतर बघा 33/40 मधून काय वजा केल्यावर 11/40 मिळेल. तर आपण एक काम करू या काय वजाच्या जागेवर आपण x मांडू. आपण का केले 33/40 मधून x मायनस केले तर उत्तर किती मिळत आहे 11/40 मिळत आहे. ठीक आहे, तर आपण का करू ह्या संख्येला इकडे आणू आणि ह्या संख्येला इकडे नेऊ. ठीक आहे, ही संख्या इकडे नेगेटिव्हमध्ये ह्या बाजूला गेली तर ती संख्या पॉझिटिव्ह होईल आणि ही पॉझिटिव्ह संख्या ह्या साईड आल्यावर नेगेटिव्ह होईल. तर किती झालं बघा हे. आणि जर तुम्हाला सॉल्व करता येत असेल तर पहा बघा खाली 40 आहे तर आपण खाली 40 मांडू आणि ह्या मायनस करू 33 - 11. तर आपल्याला किती आन्सर मिळेल 22/40 मिळेल. ठीक आहे, मग याला आपण जर अजून सॉल्व केले ठीक आहे 22/40. चला आपण याला काय करू 2 ने भाग देऊ. सांगा 2 × 1 = 2, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4. किती आला 11/20. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ए ऑप्शनमध्ये. त्यानंतर बघा
हेही खूप सोपं आहे, कारण बघा सोपं ह्या करीत आहे, कारण बघा सगळ्यांची ही जी संख्या आहेत खाली सगळ्यांची संख्या सेम आहे 22. ठीक आहे, तर ह्या दोन्हीचे ॲडिशन करायचा, यांचे ॲडिशन करायचं, इथे मायनस. ठीक आहे, इथे मी सोल्युशन दिलेलं आहे, ते तुम्ही समजून करू शकता. त्यानंतर बघा म्हणता इथे एक दुकानदार 1 रुपयाच्या 5 चॉकलेट्स विकत घेतो. एक दुकानदार काय करतो, 5 रुपयाच्या चॉकलेट विकत घेतो. किती झाले, 1 × 5 5 झाले. आणि 1 रुपयाच्या 4 या दराने विकतो. 1 रुपयाच्या 4 या दराने विकतो. किती झाले, 4. आपण काय करू, या दोन्हीचे मल्टिप्लिकेशन करू. 5 4 जा 20. ठीक आहे, किती आन्सर आला, 20. आता म्हणत आहे की 1 से 25 रुपयाचे त्यांना फायदा करायचा आहे, तर ते किती चॉकलेट्स विकतील. तर आपण काय करू, 1 से 25 इंटू आपला जो हा आन्सर आला होता 20 याने आपण मल्टिप्लिकेशन करू. तर आपला आन्सर किती येईल, 2500. कोणत्या ऑप्शनमध्ये दिलं आहे, डी ऑप्शनमध्ये आहे. आय होप की तुम्हाला हे सगळे प्रश्न समजले असतील. थँक्यू.